एक मोठी बातमी समोर येते। परभणीतील संविधान विटंबना प्रकरणातील आरोपीने आत्महत्या केल्याची माहिती आहे। आरोपी दत्ता पवार याने आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली आहे। संविधान प्रतिकृतीची विटंबना झाल्यानंतर तीव्र आंदोलन झालं होतं। या आंदोलनादरम्यान सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलिसांकडून मृत्यू देखील झालाय। तर मृत्यू झाल्यानंतर शहरात तणाव निर्माण झाला होता आणि त्यानंतर आता या आरोपीने आत्महत्या केल्याची महत्त्वाची अपडेट समोर येते। या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी तैयब पठाण आपल्यासोबत जोडले जातात। तैयब, काय सविस्तर माहिती? मागच्या वर्षी 2024 मध्ये 9 डिसेंबर रोजी परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर संविधानाची प्रतिकृती ठेवण्यात आली होती। तर एका दत्ता पवार नावाच्या मनोरुग्णाने त्या प्रतिची विटंबना केल्यानंतर परभणी शहरातील आंबेडकर समुदाय रस्त्यावर उतरून त्यांनी आंदोलन केलं होतं। ते आंदोलनाला हिंसक वळण आल्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला व काही लोकांची कॉम्बिंग केली व त्या कॉम्बिंग मध्ये न्यायालयीन कोठडीत सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला। त्यानंतर हे प्रकरण महाराष्ट्रभर गाजलं गेलं। तर जो आरोपी होता दत्ता पवार, त्याची 1 आठवड्या पहिले त्याची जमानत झाली होती व त्याने आज त्याच्या राहत्या घरी मिर्झापूर येथे शेत आखाड्यावर गळफास घेऊन आत्महत्या केली। धन्यवाद तैयब, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर परभणीतील संविधान विटंबना प्रकरणातील आरोपीने आत्महत्या केल्याची माहिती। आरोपी दत्ता पवार यांना आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आपलं जीवन संपवलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।